तुमची कुलदेवता असेल, ग्रामदेवता असेल किंवा जे शक्तिपीठ आहे, प्रत्येकाच्या पायाजवळ जे सैनिक असतं ते म्हणजे चेडा. ते प्रत्येकाच्याच असतं. म्हणजे कुठलेही तुम्ही जावा, कोकणात जावा, कुठेही जावा, प्रत्येक देवीच्या कुलदेवीच्या पायाजवळ हे असतातच असतात. आणि हे सकारात्मक असतात, ते नकारात्मक नसतात. लोक नकारात्मक समजतात त्याला. हा खूप मोठा गैरसमज आहे की चेड्याबद्दल मी अजून एक तुम्हाला सांगेल. चेडा म्हणजे बहुरूपी. बहुरूपी आपण म्हणतो ना, कुठल्याही क्षणामध्ये कुठलंही रूप धारण करू शकतो. कुठल्याही मूर्तीमध्ये घुसू शकतो. देवाची मूर्ती असेल त्याच्यात पण घुसू शकतो, दगडामध्ये पण घुसू शकतो, कुठल्याही शरीरामध्ये जाऊ शकतो, कुठलीही रूपं धारण करू शकतो. असं म्हणजे बहुरूपी चेडा. ज्या पुरुषाकडून किंवा महिलाकडून त्या देवाला जास्त त्रास दिला जातो. आता लोकांना सवय आहे, जास्त करून बायकांना सवय आहे की त्या देवाला